2021-22 पासून माझं होतं इंग्लिशमध्ये. मागचं काही पास्ट वगैरे आहे? जे पास झालं ते झालं, सगळं सोडून जायचं. ते पास्ट मला हा डिसिजन घेतलाय की पहिलेपासून हाच माइंडसेट होता? पास्ट मुळे हा डिसिजन घेतला. 2021-22 पासून माझं होतं इंग्लिशमध्ये. पण एट दी पॉईंट असं येतो की आपल्याला करिअर पण बघावं लागतं, आपल्या घरचं बघावं लागतं, प्रत्येक गोष्ट आपल्याला हँडल करावं लागते. आज एवढं ह्यूज सक्सेस भेटल्यानंतर आहे का कॉन्टॅक्ट मध्ये ते व्यक्ती? त्या व्यक्तीसाठी मी प्रत्येक गोष्ट सोडून दिली. त्या व्यक्तीने माझा नंतर विचारच केला नाही कोणत्या गोष्टीसाठी. त्या व्यक्तीसाठी मी माझे 4 वर्ष सोडून दिले सोशल मीडियासाठी. म्हणजे नॉर्मल राहायचो, फक्त जे कॉन्टेंट आपले काय करत नव्हतं, काय नव्हतं, नॉर्मल लिपसिंग वगैरे करायचं एवढंच. मग 4 वर्षानंतर मला ते कुठेतरी हिट झालं की 4 वर्ष अगोदर मी ह्या गोष्टी केल्या असत्या तर मी आता कुठल्या लेवलला असतो. मग त्यामुळे मग मी त्या गोष्टीचा विचारच करत नाही की बाबा या गोष्टीत आपल्याला फासायची. बस आपली जे सिरियल लाईफ चालू आहे. जे युथ तुला बघताय त्यांना तू तुझ्या बॅकग्राऊंड वरून पास्ट वरून काय मेसेज देशील? मी तर एवढं सांगेल की तुमच्या जर हॉबीज किंवा ड्रीम्स असतील त्यासाठी कोणत्या गोष्टी त्याग करायचा असेल तर तुम्ही करू शकता. कारण ती गोष्ट तुम्हाला भेटेल किंवा नाही भेटेल सांगता येत नाही. तुमची तुम्हाला ड्रीम तुमच्या हॉबीज तुम्ही पूर्ण कम्प्लीट करू शकता.